नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अक्षता आणि मी रूम टू रीड इंडिया ट्रस्ट या संस्थेत काम करते. माझ्यासोबत पूनम देखील आहे. आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे लाडू. याची चित्र काढली आहे कनक शशी यांनी आणि याचे भाषांतर केले आहे सुमित्रा आष्टीकर यांनी. मामाने लाडू आणले, सपनाला लाडू दिला, दीपकलाही लाडू दिला. सपनाने अजून एक लाडू मागितला. आई नाही म्हणाली. आई म्हणाली, आपण लाडू रात्री खाऊ. आईने डब्बा स्वयंपाकघरात लपवून ठेवला. आई मामाशी गप्पा मारत बसली. दीपक आणि सपना स्वयंपाकघरात गेले. त्यांना काही लाडू दिसले नाही. तेवढ्यात सपनाने जमिनीवर पाहिले. तिथे मुंग्यांची मोठी रांग होती. कोपऱ्याकडे मुंग्यांची रांग लागली होती. दोघे कोपऱ्यात गेले. परातीच्या खाली लाडूचा डब्बा होता. मग मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली ना? चला आता आपण यावर थोड्या गप्पा मारूया. मला सांगा, सपना आणि दीपकला परातीखाली लाडूचा डब्बा मिळाला तेव्हा त्यांनी काय केले असेल? अजून एक लपवलेली गोष्ट शोधून काढताना घडलेल्या गमती जमती सगळ्यांना सांगा. अच्छा मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत ही गोष्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.